नेक्स्ट कंटेंट आहे सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये पावडर्स जे आहेत हे सॉलिड डोसेज फॉर्ममध्येच येतात आणि यांचा वापर जो आहे तो आपण इंटरनल म्हणजे शरीराच्या आत आणि तसेच एक्सटर्नल म्हणजे शरीराच्या बाहेरसुद्धा ॲज अ मेडिकेटेड आणि कॉस्मेटिक पर्पज करू शकतो. पावडरचं क्लासिफिकेशन हे मोस्टली डिवायडेड आणि बल्क या दोन फॉर्ममध्ये होतं. सिंगल डोस प्रेझेंटेशन ऑफ पावडर that are intended to be issued to the patients such to be taken in or with water is called as divided powders. हे डिवायडेड पावडर जे असतात हे सिंगल डोस प्रेझेंटेशनमध्ये आपण घेतो. तसेच पेशंट जे आहेत यांचा वापर पाण्यासोबत करू शकतात, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून यांना आपण घेऊ शकतो. देन द पावडर्स आर डिस्पेन्स्ड इन अ लार्ज क्वांटिटीज in a container. The patient is supposed to measure a specified quantity as a dose. Then these powders are known as bulk powders. Divided powders पाहिले आपण. तसेच बल्क पावडर्स जे आहेत हे लार्ज क्वांटिटीमध्ये डिस्पेन्स केले जातात. स्टोअरमध्ये हे तुम्हाला जास्तीत जास्त लार्ज क्वांटिटीजमध्ये बघायला भेटतील. The powders meant for internal use are known as oral powders. जे पावडर्स इंटरनल यूजसाठी वापर केले जातात त्यांना ओरल पावडर म्हणतात आणि जे एक्सटर्नलसाठी यूज केले जातात त्यांना डस्टिंग पावडर्स असं म्हणलं जातं. हे जे डस्टिंग पावडर्स आहेत हे एक फाईन म्हणजे बारीक शेपमध्ये भेटतात आणि हे मोस्टली बल्क आणि मेडिसिनल पावडर्समध्ये यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. स्किनवरती यांना आपण डस्ट करतो. जर कुठे जखम वगैरे झाली असेल तर हे मेडिकेटेड पावडर्स आपण जखमेवरती टाकतो. मेडिकल डस्टिंग पावडर्स आर मेनली यूज फॉर सुपरफिशियल स्किन कंडिशन्स, म्हणजे ज्या सुपरफिशियल स्किन कंडिशन्स आहेत, इपिडर्मल लेअर ऑफ स्किन कंडिशन्स आहेत, सगळ्यात वरचा लेअर जो आहे स्किनचा त्याला जर काही जखम किंवा काही अशा कंडिशन्स डिसीजेस असतील ज्यामुळे स्किन रप्चर किंवा डॅमेज होत असेल अशा कंडिशन्समध्ये आपण मेडिकेटेड डस्टिंग पावडर्स वापरतो. सर्जिकल डस्टिंग पावडर्स जे आहेत हे स्टरिलाइज केले जातात. त्यांचा यूज करण्याआधी यांना स्टेरिलाइज केलं जातं कारण यांना आपण बॉडी कॅव्हिटीमध्ये प्लेस करणार आहोत किंवा बॉडी कॅव्हिटीमध्ये आपण डस्ट करणार आहोत. त्यामुळं जास्तीत जास्त चान्सेस आहेत की सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये हे पावडर्स जातील आणि जर ते कंटॅमिनेटेड असतील तर मायक्रोबियल कंटेंट जो आहे तो आपल्या शरीरामध्ये फ्लो होऊ शकतो. दुसरे डिसीजेससुद्धा आपल्याला होऊ शकतात. तर यांना आपल्याला स्टॉप करायचं असेल किंवा हे होऊ नये यासाठी आपण काय करतो, यांना स्टरिलाइज करतो आधी, म्हणजेच त्याच्यातील पूर्ण जे काही मायक्रोबियल कंटेंट आहे तो आपण झिरो करतो. दी मिक्स्ड पावडर्स आर मिक्सचर्स ऑफ डिफरंट ड्रग सबस्टन्सेस स्टोअर्ड इन ड्राय फॉर्म अँड प्रिपेअर्ड व्हेन रिक्वायर्ड फॉर डिस्पेन्सिंग. मिक्स्ड पावडर जे असतात हे वेगवेगळ्या पावडर्सचा मिक्सचर असतात आणि जेव्हा त्यांची आपल्याला नीड असेल तेव्हा आपण त्यांना प्रॉपरली डिस्पेन्स करतो, प्रिपेअर करतो. तर हे आहेत पावडर्स, त्यांचा क्लासिफिकेशन आणि त्यांचा यूज कशा प्रकारे केला जातो आपल्या डे टू डे लाईफमध्ये हे या पावडर्स या हायलाईटमध्ये आपण पाहिलेलं आहे. सॉलिड डोसेज फॉर्ममध्ये पावडर्स जो आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. आता बघूया आपण पावडर्स जे आहेत त्यांचे एक्झाम्पल्स काय काय आहेत. तर सगळ्यात पहिले आपण पाहिलं होतं की बल्क पावडरमध्ये सुद्धा बल्क पावडर फॉर इंटरनल यूज आहेत, ज्यांचे एक्झाम्पल्स आहेत कंपाऊंड सोडियम क्लोराईड डेक्स्ट्रोज ओरल पावडर, कंपाऊंड रुबाब ओरल पावडर. सेकंड आहे तुमचा बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज, त्यामध्ये टॅल्क डस्टिंग पावडर्स, टूथ पावडर्स येतात. थर्ड मेडिकल डस्टिंग पावडर्स, ज्यामध्ये डायकोफेन डस्टिंग पावडर आहे, झिंक अँड सॅलिसिलिक ॲसिड डस्टिंग पावडर, झिंक स्टार्च अँड टॅल्क डस्टिंग पावडर्स आहेत. आणि नंबर 4 मिक्स्ड पावडर्समध्ये निओस्पोरिन पावडर आहे अँड कॅनिस्टिन पावडर्स आहेत. हे एक्झाम्पल्स आहेत आपले पावडर्सचे.